जे आपल्या कामाने निवडून येत नाही ते जातीचं नाव पुढे येतात। मैं नागपूर का हूं और जनता मेरा परिवार है, हे सांगायची हिम्मत आहे माझ्याजवळ। तर जो करेगा जात की बात उसको कसके पड़ेगी लात। नमस्कार मित्रांनो, काल माजलगावमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा झाली। नितीन गडकरी हे अत्यंत अभ्यासू, कुशल आणि हुशार असे एकमेव मंत्री भाजपामध्ये आहेत। या सभेमध्ये त्यांनी एक मार्मिक टोला असा मारला की ज्या टोल्याची आज मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत आहे। ते असं म्हणाले की जो करेगा जात की बात उसको पडेगी लात। या दोन ओळीतून त्यांना जे सांगायचं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे। कारण बीड जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये, बीड जिल्ह्याच्या भ्रष्टाचारामध्ये जो जातीवाद आहे तो लोक चांगलंच ओळखून आहेत। मी माझ्या जिल्ह्यात 15,000 लोकांना काम दिलं। माझ्या जातीचे 200 लोक नाही त्याच्यात। मी या लफड्यात नाही पडत। मी सांगतो लोकांना, जे आपल्या कामाने निवडून येत नाही ते जातीचं नाव पुढे येतात। त्यामुळे गडकरीजी हे नेमकं काय सांगण्यासाठी आले होते आणि काय त्यांना यातून सूचित करायचं होतं हे मात्र यातून निष्पन्न होतं। त्याचबरोबर आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी हेही सांगितलं, मी नागपूरहून येताना खडकावर डोकं आपटून आलो। आता याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे मी खडकावर डोकं आपटून आलो आहे की नाही मजेदार किस्सा। त्यानंतर खटकलेली तिसरी गोष्ट अशी की पंकजांना निवडून द्या तरच माझ्याकडे या। पंकजाला निवडून द्याल तरच माझ्याकडे या, नाही तर येऊ नका। यामध्ये काही नवीन नाही, कारण भाजपचे बरेचसे नेते या पद्धतीचं वक्तव्य करतात, कारण त्यामध्ये सत्तेचा आविर्भाव, अहंकार आणि आवेश असतो। म्हणून लोकांना हे इमोशनल ब्लॅकमेल किंवा त्यांच्यावर दबाव टाकणं हे रुचणारं नाही। आणि त्याचबरोबर लोकशाहीमध्ये लोकमताचा अधिकार असताना त्यांना टॉर्चर करून बोलणं हे पण योग्य नाही। आम्ही कधी कोणत्या योजनेमध्ये भेदभाव केला? उज्ज्वला योजनामध्ये गॅस सिलेंडर सगळ्यांना दिले, आयुष्य योजनेमध्ये मेडिकल ट्रीटमेंट करता सगळ्यांना दिले, शेतकऱ्यांना पैसे दिले सगळ्यांना दिले। अरे आहे कोई मायकालाल? या सभेमध्ये त्यांनी एक गोष्ट मात्र सत्य सांगितली, ती म्हणजे भाजपने लोकांना योजना देताना, लाभ देताना जातीवाद केला नाही, भेदभाव केला नाही। गरीब गरीब असतो, गरीबाला जात पंथ धर्म भाषा नसते। ज्या भावात पेट्रोल डिझेल गॅसचं सिलेंडर हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं। आम्हाला गरिबी दूर करायची आहे, भूकमारी दूर करायची आहे, बेरोजगारी दूर करायची आहे, महाराष्ट्राला, देशाला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली करायचं आहे। हे अगदी खरं आहे, कारण लोकांना योजना देताना, लाभ देताना महागाईने बेबस करण्यामध्ये देखील भेदभाव केला जात नाही। लोकांच्याकडून भरमसाठ टॅक्स वसूल करण्यामध्येही भेदभाव केला जात नाही। जिथे लुटण्याची, भ्रष्टाचाराची आणि संपत्ती जमविण्याची वृत्ती असते तिथे भेदभाव येत नाही। जसे गरिबीला जात धर्म नसतो तसा संपत्तीला, सत्ताधाऱ्यांना देखील भेदभाव नसतो आणि लुटारू शासकांनाही जात धर्म नसतो। हे देखील त्यामागे वास्तव सत्य आहे। भाषणाच्या सुरुवातीलाच गडकरी म्हणाले, माजलगावमध्ये येत असताना सर्वत्र ऊसाचे हिरवेगार मळे दिसले। आज मी हेलिकॉप्टरमधून बघत होतो, सगळीकडे ऊस दिसत होता, पाणी दिसत होतं। हे चित्र केव्हा बदललं? परंतु उजाड, माळरान झालेली डोंगर, शेतं आणि इतर तालुके दिसले नाहीत। नेते नेहमी पॉझिटिव्ह बोलतात आणि निगेटिव्ह गोष्टी हे मांडत नाहीत, हे देखील वास्तव आहे। छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे। यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। गडकरींनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवरायांचा नामोल्लेख करून, त्यांच्याविषयी आदर आणि निष्ठा अर्पण करून लोकांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला। परंतु छत्रपती शिवरायांचा नामोल्लेख करीत असताना छत्रपती शिवरायांच्या शिवस्मारकासाठी
आपण काय केलं, आपल्या सरकारने काय केलं हे सांगायला ते विसरले. प्रत्यक्षात छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले, छत्रपती शिवरायांचा विचार आणि छत्रपती शिवरायांच्या विषयी कृती करायला आणि त्यांचं लोकराज्य स्वराज्य लोकांमध्ये रुजवायला ते मात्र विसरतात. या भाषणामध्ये गडकरी हे देखील म्हणाले की 10 वर्षामध्ये आपण खूप मोठा विकास केला. 10 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या 60 वर्षामध्ये विद्यार्थ्यांना शाळा नव्हत्या, शाळा होत्या तर शिक्षक नव्हते, शिक्षक होते तर इमारती नव्हत्या. अशी परिस्थिती 60 वर्षापूर्वी होती. शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नव्हते, शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती, दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं. दवाखान्याची हालत अशी झाली की डॉक्टर असेल तर नर्स नाही, नर्स असेल तर डॉक्टर नाही, दोन्ही असेल तर औषध नाही आणि तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल. जर अशी परिस्थिती 60 वर्षापूर्वी होती तर गडकरीजी असतील, पंकजाताई मुंडे असतील आणि भाजपचे एकंदर सर्व नेते असतील तर यांनी शिक्षण कुठं घेतलं, हे ग्रॅज्युएट कुठे झाले आणि त्यांनी डिग्र्या कुठून मिळवल्या हे देखील ते सांगायला विसरतात. कुठलाही विकास हा एका वर्षात एका महिन्यात होत नाही, त्याला वेळ लागतो. आणि आज ज्या परिस्थितीमध्ये आपण विकसित झालो आहोत, आज ज्या परिस्थितीमध्ये आपण विचार करायला शिकलो आहोत, आज ज्या परिस्थितीमध्ये आपण विचार मांडायला शिकलो आहोत, ते सर्व इथून पाठीमागे घेतलेल्या शिक्षणातूनच आपल्याला मिळालेलं आहे. असो, गडकरी जे बोलतात ते सत्य बोलतात असं समजूया, परंतु ते त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये मात्र अत्यंत प्रामाणिक आहेत. त्यांनी बीडकरांना जाता जाता, बीडकरांनी म्हणण्यापेक्षा माजलगावकरांना जाता जाता त्यांनी एवढं सांगितलं की माजलगावसाठी जे बायपास रस्ते आणि फ्लायओव्हर आहेत ते आम्ही देऊ आणि तो शब्द मी पूर्ण करणार. एकंदर माजलगावच्या सभेची फलश्रुती काय, तर माजलगावकरांना रस्ते मिळाले, उड्डाण पूल मिळाले. परंतु बीड जिल्ह्यामध्ये फक्त माजलगाव आणि परळी हे 2च तालुके येत नाहीत, उर्वरित 9 तालुके आणि त्या तालुक्यांच्या विकासाबाबत ते बोलायला मात्र विसरले, हे या सभेतून समोर येतं. मित्रांनो, 2 दिवसानंतर मतदान आहे आणि आत्तापर्यंत आपण जे अनुभवलं आणि ऐकलं ते केवळ मनोरंजन समजा, कारण नेते फक्त 1 महिने कष्ट करतात, नेते फक्त 1 महिन्यासाठी मेहनत घेतात, आपल्यात फिरतात आणि वेगवेगळा बुद्धिभेद करून आपल्याला फसवतात आणि एकदा आपण फसलो की पुढचे 5 वर्ष त्याचे पडसाद, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि एवढंच नाही की घडी गेली की पिढी जाते आणि आपली पुढची एक पिढी बर्बाद होते, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपला निर्णय, आपलं भविष्य घडविणारा निर्णय, म्हणून आपला निर्णय आणि आपलं मतदान हे आपल्यालाच नाही तर आपल्या पुढील पिढ्यांना देखील घडविणारं असतं आणि त्यांचं भविष्य घडविणारं असतं. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.